आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे। कर्जमाफीचा निर्णय आज सरकारने जाहीर केलाय। यानुसार 2 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतून सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलाय। 2 लाख रुपयापर्यंत कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आहोत। जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे आता कोरा होणार। जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकरी आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलंय का, आम्हाला प्रोत्साहन काय मिळणार आहे का नाही, आणि म्हणून तोही निर्णय या ठिकाणी आता आम्ही घेतलेला आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता म्हणलेले आहे। यामध्ये या शेतकऱ्यांचे आता 1 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे। तसेच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 1.5 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे। आणि या जिल्ह्यातील शेतकरी जर तुम्ही असाल तर तुमचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी निवड करण्यात आली आहे। 121 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आले आहेत। पहिल्या गटातील शेतकऱ्यांची 1 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होईल। दुसऱ्या गटातील शेतकऱ्यांची 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होईल। तिसऱ्या गटातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होईल। गेल्या 5 वर्षातून शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। सर्व शेतकऱ्या जिंकल्याचं पाहायला मिळतंय। कॅबिनेट बैठकीमध्ये कर्जमाफी करण्यासाठी अखेर मंजुरी मिळाल्या। 34,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कालच या ठिकाणी प्राप्त झालाय। 15 बँकांची सरसकट 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये 2 लाख रुपये, काही जिल्ह्यांमध्ये 1 लाख रुपये। मग तुमच्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता किती कर्जमाफी होणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये कर्जमाफी शेतकऱ्यांची पूर्णपणे या ठिकाणी झालेली असणार आहे। तुमच्या ज्या बँकेतून आत्तापर्यंत तुम्ही कर्ज काढून ठेवले त्या बँकेतून तुम्हाला पैसे कट झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। फक्त 15 बँकांची सरसकट 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आल्या। पहिल्या टप्प्यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांचे जे काही जिल्हे आहेत तर त्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी करण्यात येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय। बातम्या सगळीकडे पसरू लागल्यात, कर्जमाफी झाली, तुम्ही पण बातम्या तुमच्या कानावर आली असणार। परंतु नेमकं आता या जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 1 लाखांची कर्जमाफी होईल। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 1.5 लाखांची कर्जमाफी होईल आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होईल। आपल्या राज्यामध्ये जिल्ह्यांची संख्या जर पाहायला गेली टोटल 36 जिल्हे आहेत। या आपल्या राज्यामध्ये 36 जिल्ह्यांपैकी फक्त 12 जिल्ह्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये केली जाणार आहे। त्यानंतर पुढील महिन्यामध्ये पुढील 12 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होईल आणि तिसऱ्या महिन्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होईल। असं 3 टप्पे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आता सरकारच्या माध्यमातून अर्जत शेतकऱ्यांना सांगण्यात आले यामध्ये काही ओळखपत्राचे पुरावे लागतील, पासपोर्ट साईजचे काही फोटो लागतील, अजूनही काही कागदपत्र अर्जंटमध्ये आता खरोखर तुम्हाला ठेवायचे आहेत। आजपर्यंत बातम्या पसरत होत्या आज कर्जमाफी होईल, उद्या कर्जमाफी होईल। अखेर सरकारच्या माध्यमातून फायनल निर्णय घेऊन टाकलाय। मग आता सरकारच्या माध्यमातून फक्त 15 बँकांचीच 12 जिल्ह्यांचीच कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये आता करण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी आता नेमकं 2021ला कर्ज काढून ठेवले का 22ला काढून ठेवले का 24ला काढून ठेवले, थकीत ज्यांचं कर्ज आहे त्यांचं काय होणार, नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना जास्त कर्जमाफीचा फायदा व्हावा म्हणून गुपित आयडिया काय सांगण्यात आल्या। या जर गुपित आयडिया तुम्हाला समजल्या तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे। बघा, काही बँकांच्या अधिकाऱ्यांकडून आता काही बँकांच्या कर्मचाऱ्यांकडून आता जास्ती कर्जमाफ तुमचं व्हावं म्हणून तुम्हाला काय करायचे हे देखील आता सांगण्यात आलंय। बघा, पहिला शेतकऱ्यांचा प्रकार आहे तो म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा, उत्पन्नाची मर्यादा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी घालण्यात आलाय। नवीन 2026च्या या मार्च महिन्यामध्ये कर्जमाफीची सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। तर यामध्ये उत्पन्नाची मर्यादा नवीनच घालण्यात आल्या। पहिला उत्पन्नाची मर्यादा वेगळी होती, पण कर्जमाफीसाठी जर तुमचे उत्पन्न यापेक्षा जर जास्त उत्पन्न तुमचे असेल तर तुम्हाला अजिबात कर्जमाफी होणार नाही, हे तुम्ही आता कान देऊन ऐकायचे आहे। त्यामुळे कर्जमाफीसाठी जवळपास 25 लाख शेतकरी अपात्र करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या काटा व अंगावर काटा येण्याची एक बातमी आहे।
त्याचं कारण म्हणजे 25 लाख वेगवेगळे शेतकरी आता बाहेर काढले जाणार आहेत. त्याचं कारण म्हणजे काही शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने शेती पिकाच्या नावाखाली कर्ज काढलेत. काही शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी श्रीमंत असताना सुद्धा कर्ज काढलेत. काही शेतकऱ्यांकडे कागदपत्र नाहीत. त्यामुळे 25 लाखांपेक्षा जास्त शेतकरी आता अपात्र करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मग तुमचं कर्ज कधी काढलंय? 2021 ते 22 या ठिकाणी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी वेगळी यादी तयार करण्यात आली. 22 ते 23 कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी वेगळी यादी आहे. आणि 24 ते 25 या ठिकाणी जर तुम्ही कर्ज काढलं असेल तर सरकारच्या माध्यमातून टोटल 3 याद्या जाहीर करण्यात आल्यात. त्या तिन्हीमधून आता 25 लाख शेतकरी अपात्र करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. बघा जवळपास 90% शेतकऱ्यांनी काय केलंय, 4-4, 5-5 वर्षांपासून त्यांच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर आहे आणि ते काय म्हणत आहेत की आमचं कर्ज माफ व्हावं, आमचं कर्ज माफ व्हावं. परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितलंय फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होईल. जर सरकारने या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज काढून ठेवलं असेल, इतर बँकांमध्ये कर्ज काढून ठेवलं असेल किंवा या ठिकाणी वेगळ्या जिल्ह्यामधील तुम्ही असाल तर सरकारच्या माध्यमातून तुमची कर्जमाफी अजिबात केली जाणार नाही. सरकारच्या माध्यमातून आता पहिल्या 12 जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत, त्यामध्ये फक्त 1 लाखांची कर्जमाफी होणार आहे. दुसऱ्या गटातील 12 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी आहेत त्यांची 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्ज माफ होणार आहे. आणि तिसऱ्या गटातील जे शेतकरी आहेत त्यांची टोटल लक्षात ठेवा, त्या शेतकऱ्यांची कर्ज जी आहे तर ते माफ 2 लाखांची होणार आहे. मग तुम्हाला चान्स कुठला लागतोय हे सुद्धा बघणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सरकारने मार्च, एप्रिल, मे असं 3 महिने वाटपाचे निवडले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये या मार्च महिन्यामध्येच कर्जमाफी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये पुढील 12 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे. परंतु शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलाय की नेमकं खरोखर गॅरंटीची कागदपत्र कोणती तयार ठेवायची आहेत? सरकार कोणते कागदपत्र तपासेल? कारण सोशल मीडियावर ज्या बातम्या पसरल्यात त्यामध्ये कागदपत्र तिसरी सांगतायत, बँका चौथ्या कागदपत्राची मागणी करताय, सरकार या ठिकाणी वेगळीच कागदपत्र मागवतोय. मग 100% ओरिजिनल कागदपत्र कोणती लागणार आहेत याची सुद्धा अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे जे शेतकरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना कर्जमाफीसाठी नेमकं 1 लाखांची होईल का 2 लाखांची होईल का 1.5 लाखांची होईल याचं उत्तर मिळणार आहे. दुसरा प्रश्न असाही आहे की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केलंय? सरकारच्या माध्यमातून नियम सरकारने सांगितलंय, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय जर करता हे नियम तुम्ही नाही पाळले तर कर्जमाफीमध्ये तुमची या ठिकाणी बाजू जी आहे ती पूर्णपणे ढासळणार आहे. तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. मग तुम्हाला काळजी काय घ्यावी लागणार आहे? तुम्हाला बातम्या सुद्धा पसरलेल्या दिसत असतील. सगळीकडे 2 लाखांची कर्जमाफी झाली, 2 लाखांची कर्जमाफी झाली. परंतु सर्वांची कर्जमाफी 2 लाखांची नाही बरं का, फक्त 3 टप्प्यात. पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची 1 लाखांची कर्जमाफी, दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांची या ठिकाणी 1.5 लाखांची कर्जमाफी, तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी, असं 3 टप्पे सरकारच्या माध्यमातून आता तयार करण्यात आलेले आहेत. मग ते जिल्हे कोणते आहेत? तुमची कर्जमाफी नेमकं किती होईल ते तर सांगते. पहिलं कागदपत्र 7-12 उत्तरात तयार ठेवायचंय. 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. कागदपत्र नवीन सरकारने सांगितलेत. त्यानंतर 2 नंबरचे कागदपत्र अर्जंटमध्ये तुम्हाला लागणार आहे. ते म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. मागचा जुना कुठला तर उत्पन्नाचा दाखला तुम्ही दिला तर अजिबात ती चूक करू नका. तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे 2025 या मागच्या वर्षाचा. उत्पन्नाची मर्यादा चेक केली जाणार आहे. जमीन किती असल्यावर तुम्हाला कर्जमाफी होणार आहे हे पुढे सांगणार आहे आणि उत्पन्न तुमचं वर्षाला किती असलं पाहिजे तरच या कर्जमाफीचा फायदा होणार आहे ते तुम्हाला उत्तर पुढे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओमध्ये 2 मिनिटे दणून राहणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. त्यानंतरचं 3 नंबरचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये जर चुकी झाली तर तुमचा अर्ज या ठिकाणी आता अपात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. हे बघा, या ठिकाणी शेतकरी बांधवांनो पुढचं कागदपत्र सांगण्यात आलंय, फार्मर आयडी कार्ड. आता तुम्हाला वाटेल की फार्मर आयडी कार्ड आम्ही काढले, आम्हाला काही टेन्शन नाही. परंतु 99% शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड चुकीचं काढल्याचे या ठिकाणी माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांना मागच्या वेळी काय वाटलं, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा मिळणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी काय केलं, आपला जो या ठिकाणी आता फार्मर आयडी कार्ड आहे तर तो या ठिकाणी चुकीच्या मार्गाने थोडेफार आतून पैसे देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांनी काढलेत. परंतु ओरिजिनल फार्मर आयडी कार्ड कुठून मिळवायचं आणि या ठिकाणी कशा पद्धतीने घ्यायचं हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी किती एकर जमीन असल्यावर कर्जमाफी होईल आणि नेमकं 1 लाखांची होईल का 1.5 लाखांची होईल का 2 लाखांची होईल हे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये होईल पुढे सांगणार आहे. त्यानंतर उत्पन्नाची मर्यादा किती पाहिजे म्हणजे तुमचं जास्त कर्जमाफी होईल ते सुद्धा पुढे सांगतो. त्यानंतर तिसरा प्रश्न असा होता तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे,
ओरिजिनल फार्मर आयडी कार्ड कुठून काढायचा? तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरीला फार्मर आयडी कार्ड कुठलं बी चाललं, परंतु कर्जमाफी ही मोठा आकडा आहे. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी कर्जमाफी देत असताना ओरिजिनल फार्मर आयडी कार्ड आता चेक केले जाणार आहे. कुठून मिळवायचे आहे ते पुढे सांगतो. परंतु सरकारने काय सांगितलंय बघा. पहिल्या टप्प्यातील या ठिकाणी आता मार्च महिन्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये कोणती आता जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आल्या. त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज माफ होणार आहे. हे अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे इथून पुढे आता सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. त्यानंतर लगेचच तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तुमच्या नावावर जमीन किती आहे? किती एकर जमीन असल्यावर तुमचा 7/12 कोरा होणार आहे? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, उत्पन्न किती असल्यावर तुमचा या ठिकाणी 7/12 कोरा होणार आहे? कर्ज माफ होणार आहे.